थोड्याच वेळात विधान परिषदेची मतमोजणी सुरू होणार आहे। अगदी काही क्षणांमध्ये याचे पहिले कल आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघणार आहोत। तर 6 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे। हरणारा तो 12वा उमेदवार कोण हे आता काही मिनिटांमध्ये स्पष्ट होणार आहे। मिलिंद नार्वेकर, जयंत पाटील की शिवाजीराव गर्जे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय, कारण ज्या पक्षांकडे संख्याबळ नाहीये आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी त्या पक्षांचे हे उमेदवार आपण या ठिकाणी बघतोय। त्यामुळे आता यांच्यापैकी कोणाची वर्णी लागणार आणि कोण हरणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आहे, दुसरीकडे जयंत पाटील शेकापचे, त्यांना राष्ट्रवादी एसपीने पाठिंबा दिला आहे, मात्र त्यांच्याकडे सुद्धा पुरेसं संख्याबळ नाहीये आणि अशातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे हे एक उमेदवार हरण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही परफॉर्मन्स राहिला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा, त्यामुळे त्यांचे काही आमदार फुटू शकतात, क्रॉस वोटिंग करू शकतात अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर आता तो 12वा हरणारा उमेदवार कोण याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे आणि याचं उत्तर अगदी काही मिनिटांमध्ये आपल्याला मिळू शकतं, कारण काहीच क्षणांमध्ये या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। तर कुणाला होणार दगा फटका, मविया की महायुती मारणार बाजी याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान झालं होतं। सकाळी 9 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत हे मतदान झालेलं आहे आणि याच्यामध्ये जे विधानसभेचे आमदार आहेत त्यांनी मतदान केलंय, पण याच्यामध्ये गुप्त पद्धतीने मतदान केलं जातं आणि त्या पार्श्वभूमीवर चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। तर 11 जागा असताना 12 उमेदवार रिंगणात आहेत आणि त्यामध्ये एक उमेदवार हरणार हे मात्र निश्चित आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। भूषण, काय सांगाल, ही जी मतमोजणी आहे सुरू झालेली आहे का? कारण मतदान तर संपलेलं होतं तासाभरापूर्वी, आता सध्याची स्थिती काय आहे? नक्कीच फरा, विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार हे आता निवडणूक उभे राहिले, त्यामुळे कुठेतरी निवडणूक प्रक्रिया संपूर्ण पार पडलेली आहे। वोटिंग जे आहे त्या संपूर्ण आता पार पडलेल्या 5 वाजतापर्यंत वोटिंगची वेळ होती, आता वोटिंग संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे। 5 वाजता अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आता काउंटिंगला सुरुवात होणार आहे, मतमोजणी जी आहे त्याला सुरुवात होणार आहे। त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने चालते, ती साधारण 4 ते 5 तासांची जी प्रक्रिया आहे, त्यामुळे रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत निकाल हाती येईल अशा प्रकारे शक्यता वर्तवली जाते। मात्र कुठेतरी संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया आहे ती पार पडल्यानंतर कुठेतरी कोणीतरी जो सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल कोणीही यावर आक्षेप घेतला किंवा कोणत्या प्रकारच्या मतमोजणीवर आक्षेप घेतला, त्यामुळे कुठेतरी मतमोजणी आहे ती अधिक धीम्या गतीने होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। त्यामुळे संपूर्ण मतमोजणी पार पडेपर्यंत, संपूर्ण मतमोजणी पूर्ण होईपर्यंत कुठेतरी आपल्याला वाट पाहणे अत्यंत गरजेचं आहे। मात्र 11 जागांसाठी 12 उमेदवार असल्या कारणाने संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे आणि आता कुठेतरी संपूर्ण मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। निश्चितच भूषण, आता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असं तुम्ही सांगता, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहू। या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे, कारण क्षणाक्षणाला याविषयीचे कल आपल्या हाती येणार आहेत आणि तासाभरामध्ये चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठीवर हे निकाल आपण बघू शकताय। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।